काल काय बघितलं आपण? पोटेन्शियल एनर्जी. आज काय बघणार आहे आपण? मेकॅनिकल एनर्जी. काय बघायचं आपल्याला? मेकॅनिकल एनर्जी. मेकॅनिकल एनर्जी. मेकॅनिकल एनर्जी म्हटलं तर टोटल एनर्जी. मेकॅनिकल एनर्जी म्हणजे काय? टोटल एनर्जी म्हणजे काय? कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. मग आहे तुमचं लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी जर मी बोललो, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी जर बोललो तर असं तुमचा टोटल इनिशियल इज इक्वल टोटल एनर्जी फायनल. दोघांची एनर्जी कशी असणार आहे? सेम राहणार. ऑलवेज टेम्परेचर म्हणतो. टोटल एनर्जी कसं राहील? कॉन्स्टंट. टोटल एनर्जी कसं लिहितो आपण? कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. काय 1 1 काय 2 2. समजलं? हे काय राहील? नेहमी कॉन्स्टंट. त्याच्यानंतर आहे वर्क एनर्जी थेरम. नेक्स्ट आहे तुमचं वर्क एनर्जी थेरम. वर्क एनर्जी थेरम मध्ये काय सांगितलं गेलं? वर्क डन जो असतो तो असतो चेंज इन कायनेटिक एनर्जी किंवा चेंज इन पोटेन्शियल एनर्जी किंवा चेंज इन पोटेन्शियल एनर्जी प्लस चेंज इन कायनेटिक एनर्जी. कळलं? ओके. चेंज इन कायनेटिक एनर्जी कधी असेल? चेंज इन कायनेटिक एनर्जी असेल जेव्हा तुम्ही काय लावतात? एक्सटर्नल फोर्स लावतात. जेव्हा एक्सटर्नल फोर्स लागेल तेव्हा काय होऊन जाईल? चेंज इन कायनेटिक घ्यावं लागेल. जेव्हा इंटरनल फोर्स मुळे असेल तेव्हा आपण काय घेतो? आणि जेव्हा दोन्ही पण असतात तेव्हा आपण काय घेतो? दोन्ही पण येतील तेव्हा आपण काय घेतो? एक्सटर्नल म्हणतो. एक्सटर्नल फोर्स. मग एक्सटर्नल फोर्स मुळे दोन येतात. चेंज इन कायनेटिक किंवा दोघांचे सम. हे झालं तुमचं काय? कन्झर्वेटिव्ह साठी. कोणासाठी झालं? कन्झर्वेटिव्ह साठी. एनसीईआरटीने मेन्शन केलेल्या गोष्टी एक्सटर्नल आणि इंटरनल. नंतर नॉन कन्झर्वेटिव्ह आला. नॉन कन्झर्वेटिव्ह फोर्स आला. नॉन कन्झर्वेटिव्ह जर फोर्स आला तर आपण असं म्हणतो की वर्क डन इज इक्वल काय? चेंज इन कायनेटिक एनर्जी प्लस लॉस चेंज इन पोटेन्शियल एनर्जी प्लस लॉस. चेंज इन कायनेटिक एनर्जी प्लस चेंज इन पोटेन्शियल एनर्जी प्लस लॉस. कळालं? हे काय झालं? नॉन कन्झर्वेटिव्ह फोर्स मुळे झालं. कळालं का? हे काय झालं तुमचं? नॉन कन्झर्वेटिव्ह फोर्स मुळे. त्याच्यामध्ये काय होतो? लॉस होतो. म्हणजे जेवढं दिलं तेवढंच होणार नाही. काही एनर्जी काय होणार आहे? लॉस होत नाही. ठीक आहे? काय डाऊट आहे? समजली कन्सेप्ट? भाव. आता क्वेश्चन्स बघायचे आपल्याला. या कन्सेप्टवर क्वेश्चन काय म्हटलं मी? हा 5 किलोग्रामचा बॉल आहे. असं खाली पडणार आहे. 10 मीटरच्या बिल्डिंग वर पडतोय. तर इथं आल्यानंतर याची कायनेटिक एनर्जी किती असेल? झालेला असला क्वेश्चन. असा क्वेश्चन झालाय, जस्ट झालाय. 5 किलोग्रामचा ब्लॉक पडणार आहे, 10 मीटरने खाली पडणार आहे आणि तेव्हा कायनेटिक एनर्जी किती असेल खाली पडतात? कसं काढणार? चांगल्या प्रकारे काढणार. काढू शकतो. मला बोलले हर्षदा काढू शकतो. मग आपण काढूया. विथ काय अंडर रूट ऑफ 2gh ने सॉल्व्ह केलेला आपण. 2 × 10 आणि h किती आहे? h किती आहे? 10 आहे आणि हा काय झाला? 10 म्हणजे किती आला? 200 आला. हे झालं v. आणि कायनेटिक एनर्जी विचारलेलं आहे तर काय असतं? 1/2 mv². 1/2 m किती आहे? 5 आहे. v² आहे. v आहे. v चा स्क्वेअर आहे म्हणजे किती होऊन जाईल? 200 म्हणजे काय झालंय? 100 म्हणजे किती झालं? 500 जूल. हे आपलं अगोदरच्या पद्धतीने. पण आपल्याला आता जे काही शिकायचं ते कशाच पद्धतीने शिकायचं आहे? लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी नुसार. ठीक आहे? हे दोन्ही पद्धतीने करू शकतो. काय म्हटलं मी? टोटल एनर्जी कशी राहील रे? सेम राहील. टोटल एनर्जी कशी राहते? सेम राहते. 1 आणि 2. टोटल एनर्जी कसं काढतो आपण? कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. चला कोणासाठी? इकडचा 1 1 साठी, हा कोणासाठी? 2 2 साठी. ठीक आहे? आता बघा. आता मला सांगा, इथं आहे. इथं बॉडी कशी थांबलेली का पळते? थांबलेली. रेस्टला आहे. इनिशियल वेलोसिटी झाली 0.
आता जे पण विचार करणार या पूर्ण सिस्टीमचा विचार करणार, याला सिस्टीम म्हणतात. एकाच सिस्टीम न म्हण, पण अशा दोन ठिकाणी ना, ही गोष्ट इथं बने तीच गोष्ट इथं बने ना, त्याला काय म्हटलं जातं सिस्टीम. तर इनिशियली हा ब्लॉक जर बघितला कसा आहे, थांबलेला आहे, म्हणजे कायनेटिक एनर्जी राहील का? नाही. म्हणजे इथला कायनेटिक एनर्जी काय झाला, इनिशियली तो काय झाला. जे पण असणार ते कोणाच्या मुळे असणार आहे, हाईट मुळे असणार आहे, म्हणून तिथं पोटेन्शियल एनर्जी राहणार आहे. लॉजिक कळालं, पोटेन्शियल काय राहणार. नेक्स्ट काय म्हटलं मी, सेकंड म्हणजे फायनल काय होणार आहे, हा ब्लॉक कुठं होणार आहे, इथं येणार आहे. तर मला सांगा हाईट किती राहील, 0 होईल, म्हणजे पोटेन्शियल एनर्जी गायब होईल. इथं काहीतरी व्हॅलॉसिटी आली, किती व्हॅलॉसिटी आली, √200 आली. हे लॉजिक कळालं. इथून हे दोघं का कॅन्सल झाले. मग तुम्ही काय सांगा, पोटेन्शियल एनर्जी 1 बरोबर काय, कायनेटिक एनर्जी 2. पोटेन्शियलचं फॉर्म्युला काय रे, mgh. याचा फॉर्म्युला काय, 1/2 mv², बरोबर की नाही. आणि आपल्या 1/2 mv² म्हणजेच काय रे, कायनेटिक एनर्जी ना. मला कायनेटिक एनर्जी विचारले ना, मला काय विचारलं, कायनेटिक एनर्जी. चला, m किती आहे, 5 किलोग्रॅम आहे. जी किती आहे, 10 आहे. एच किती आहे, 10 आहे. म्हणजेच कायनेटिक एनर्जी किती आली, 500. कायनेटिक एनर्जी किती आली माझ्याजवळ, 500. काय डाऊट आहे, समजलंय काय, काय केलं काय. बघा दुसरा, मी आता काय म्हणतोय बस बघा. मी म्हटलं 5 किलोग्रामचा ब्लॉक आहे, 10 मीटर आहे, 10 मीटर आहे. आणि इथं सपोज इथं वेलॉसिटी झाली, वेलॉसिटी किती येते, √200 येते. मी तर म्हटलं वेलॉसिटी झाली तुमची 300. वेलॉसिटी किती झाली तुमची 300 अशी येते. आपल्याला काय माहिती येते असं नाही सांगितलं, येते तर येते, √300 वेलॉसिटी येते. तर आता इथं काय होईल, लॉस होणार आहे. कारण 5 किलोग्राम 10 मीटरहून पडत असेल तर 500 जूल बनते. पण इथं किती होणार आहे, 1/v² ना, 1/2 mv² आहे. v² किती झालं, 300 झालं. माझं इथं पहिल्यांदा कायनेटिक एनर्जी काढून घ्या. कायनेटिक एनर्जी काय पटकन, 1/2 mv² आहे, 1/2 आहे, m किती आहे, 5 आहे, v किती आला, 300. मग किती झालं तुमचा, 150. 15 × 5 = 75, 750 जूल झाला, बरोबर की नाही. नेक्स्ट पोटेन्शियल जे विचारलं असतं, तुम्ही काय लिहिलं असतं, mgh. m किती आहे, 5 आहे, g किती आहे, 10 आहे, h किती आहे, 10 आहे. म्हणजे किती झाले, 500 जूल. आता पोटेन्शियल आणि कायनेटिक एनर्जी सेम झालं का रे, नाही ना. म्हणजे मी असं म्हणू शकतो ना, लॉस इज काय, टोटल एनर्जी 1 मायनस टोटल एनर्जी 2, बरोबर ना. इकडचं काढलं, इकडचं काढलं, फक्त माहिती आपल्याला कॅन्सल होतं म्हणून मी डायरेक्ट लिहिलं. इकडं काढलं म्हणजे इकडचं काढलं ना, हे काढलं म्हणजे इकडचं काढलं. पण काढताना काय काढलं, टोटल एनर्जी काढलं, म्हणून डायरेक्ट काय लिहिलं. मग तुम्ही काय म्हणू शकता तिथं, याला म्हणू शकता टोटल एनर्जी 2 आणि याला काय म्हणू शकता, टोटल एनर्जी 1 आहे ना ऍक्च्युअल मध्ये, टोटल एनर्जी 1. मग इथं करा 2 - 1. 2 किती, 700, मायनस किती, 500. म्हणजे किती झालं, 200 जूल. इतकं काय झालं, लॉस झालं, 750. किती झालं, 250 जूल काय झालं, लॉस झालाय. लॉस होता का, इथं 0 लॉस होता. इथं किती झाला, 250 जूल लॉस झाला. का बरं लॉस होते कळालं, कारण इथं वेलॉसिटी. हा सर मग कसं काय दिलंय, लॉस होतोय तर लॉस होतोय. कशामुळे होतोय, एअर ड्रॅगमुळे. हवेचा स्पीड वाढला असेल किंवा कमी झाला असेल, त्याच्यामुळे काय होणार, तुमचा लॉस होऊन जाईल. कारण की आपण बघितलं तर आपल्याला लॉस कोणामुळे येतो, एअर ड्रॅग वगैरे याच्यामुळे, बरोबर की नाही, सांगितलं तर बघ. दोन क्वेश्चन आपल्याला बसवायचं आणि काल एक क्वेश्चन बसवायचं. बघा काय म्हणतो, इथं काय तुमचं स्प्रिंग आहे, इथं काय ब्लॉक, ठीक आहे. हा एम मासचा ब्लॉक आहे आणि तो इकडं व्हीच्या स्पीड मध्ये पुढे चाललाय. के याचा स्प्रिंग कॉन्स्टंट आहे, याचा स्प्रिंग कॉन्स्टंट किती, के. तर काय होतंय, हा ब्लॉक पुढे जाईल आणि तो स्प्रिंग वर जाऊन आदळेल. तर स्प्रिंग काय करेल, कॉम्प्रेसिंग. आता क्वेश्चन असा आहे, तो पूर्ण ब्लॉक जाईपर्यंत, तांबेपर्यंत, म्हणजे वेलोसिटी किती होऊन जाईल, 0.
व्हेलॉसिटी किती होऊन जाईल 0 होईपर्यंत त्याचा डिस्प्ले म्हणजे किती कॉम्प्रेस करेल. आपलं काय काढायचंय कॉम्प्रेशन काढून द्यायचं. काय काढून द्यायचंय कॉम्प्रेशन काढून द्यायचं. पण काय करतो आपण व्हेलॉसिटी काय होणार तुमची 0 होणार आहे. व्हेलॉसिटी काढून जाईल 0 म्हणजे तांबेपर्यंत म्हणजे जास्तीत जास्त किती कॉम्प्रेस करू शकतो मी काय म्हणू शकतो मॅक्झिमम कॉम्प्रेशन. कशामुळे घडणार आहे ब्लॉक जाऊन त्याच्यावर आदळणार. अगोदर कॉम्प्रेस होतं का विचारा. कॉम्प्रेस होत नसेल तर पोटेन्शियल जे राहील का नाही. पोटेन्शियल एनर्जी होण्यासाठी काय लागतं 1/2 kx² लागतं. कॉम्प्रेशन होणं गरजेचं आहे. कॉम्प्रेशन होत नसेल तर पोटेन्शियल एनर्जी तयार होणार नाही. घेतलेलं आपण ते 1/2 kx². जायचं पुढे मग. आता मग मी काय म्हटलं परत तोच उद्योग आहे आपल्यासाठी काय टोटल एनर्जी 1 इज इक्वल काय टोटल एनर्जी 2. मग काय लिहिणार कायनेटिक एनर्जी 1 प्लस पोटेन्शियल एनर्जी 1 बरोबर काय कायनेटिक एनर्जी 2 प्लस पोटेन्शियल एनर्जी 2. कायनेटिक एनर्जी बरोबर काय 1 जाऊ द्या. पहिले तर समजून घेऊ ना काय काय उडतं काय काय राहतं. इनिशियली सुरुवातीला हा v च्या स्पीड मध्ये चालला का 0 आहे. इथं आपण काय म्हणतात हा थांबलेला होता म्हणून आपण इथं कायनेटिक एनर्जीला काय केलं उडवलं. तिथं थांबलेला आहे का तो नाही म्हणजे कायनेटिक एनर्जी राहणार. हाईट आहे का रे नाही म्हणजे इथून काय झालं तुमचं पोटेन्शियल एनर्जी गायब झालं. लॉजिक क्लिअर आहे. आता जाणारे आदळणारे शेवटी गेल्यानंतर आदळल्यानंतर त्याची व्हेलॉसिटी किती होणार आहे 0 होणार आहे ना म्हणजे कायनेटिक एनर्जी राहणार आहे का नाही म्हणजे इथून काय झालं कायनेटिक एनर्जी गायब झालं. म्हणजे काय राहिलं काहीतरी कॉम्प्रेशन होईल मॅक्झिमम कॉम्प्रेशन होईल कारण पोटेन्शियल एनर्जी. मग काय झालं तुम्हाला कळालं कायनेटिक एनर्जी 1 बरोबर काय पोटेन्शियल एनर्जी 2. का बरं असं गोष्ट कळालं का इथं आपण वेगळं लिहिलं तिथं वेगळं लिहितोय का करतोय हे कळलं पाहिजे. मग काय तुमचं लिहा काय लिहिणार 1/2 mv². याला काय लिहिणार 1/2 kx². मग काय म्हणणार 1/2 गेट कॅन्सल झाला. मग काय राहिलं तुमचं x² इज इक्वल काय mv² बाय k. देअरफॉर x बरोबर काय रे v √m/k. काय डाऊट समजलंय क्लिअर आहे काय करतोय आपण. आता मला सांगा मी आता क्वेश्चन मध्ये फक्त डेटा टाकतो. आता मी म्हटलं 10 मीटर पर सेकंद चाललाय 10 मीटर पर सेकंद चाललाय आणि ही व्हेलॉसिटी झाली. मी म्हटलं स्प्रिंग कॉन्स्टंट जो की आहे तो सपोज तो आहे तुमचा 10 आणि जो मास ऑफ द ब्लॉक आहे मास ऑफ द ब्लॉक मी म्हटलं किती 250 किलोग्रामचा आहे 250 किलोचा आहे. तर किती कॉम्प्रेशन होईल काय नाही ना आपल्याजवळ डायरेक्ट फॉर्म्युला आहे. x काय v किती तुमच्या जवळ 10 हा किती आहे m किती आहे 250 k किती आहे 10 0 गेट कॅन्सल बाहेर आला म्हणजे किती 50 मीटरचं कॉम्प्रेशन मारून देतो. 50 मीटर कॉम्प्रेशन करेल ना. अरे 25 मधला 5 मी व्हॅल्यू तशी ऍडजस्ट केली की मला बाहेर काढायचं होता. कळालं अशा प्रकारे किती होणार कॉम्प्रेशन 50 मीटर. आता क्वेश्चन मध्ये थोडंसं ट्विस्ट आहे. पुढच्या क्वेश्चन मध्ये थोडंसं ट्विस्ट आहे. काय ट्विस्ट आहे समजून लो. समजलं का परत तसा स्प्रिंग आहे आणि पीवाय केला एम ए व्हीच्या स्पीड मध्ये चाललाय. पण आता असं म्हणायचं त्यांना पूर्ण जर स्पीड 0 झाली तर कॉम्प्रेशन एवढं होतंय. आता त्यांचं ती इच्छा नाही. आता त्यांची इच्छा आहे जर स्पीड काय झाली अर्धी झाली 0 झाली का आता किती झाली अर्धी झाली तर किती कॉम्प्रेशन करेल. आता जास्त कॉम्प्रेशन करेल कमी कॉम्प्रेशन करेल अर्धी झाली ना कमी करणार आहे. इथं कळतंय का नाही. मग आपल्याला विचारलंय तेच इथे येऊन व्हेलॉसिटी किती होणार तुमची अर्धी होणार आहे. कळालं का जेव्हा स्प्रिंग कॉन्स्टंट के सगळं बाकी सेम. लॉजिक क्लिअर आहे. चल काय लिहिणार मग काय लिहिणार टोटल एनर्जी 1 इज इक्वल काय टोटल एनर्जी 2. टोटल एनर्जी काय लिहिणार कायनेटिक एनर्जी 1 प्लस पोटेन्शियल एनर्जी 1 बरोबर काय कायनेटिक एनर्जी 2 प्लस पोटेन्शियल एनर्जी. काय डाऊट आहे चला आता विचार करूया. मला सांगा पहिल्यांदा व्हेलॉसिटी 0 आहे का नाही म्हणजे कायनेटिक एनर्जी हाईट आहे का इथं पण आहे तिकडे पण नाही म्हणजे गायब झाला. दुसऱ्या कंडिशन मध्ये मी विचारलं व्हेलॉसिटी 0 आहे का इथं व्हेलॉसिटी 0 झाली म्हणून आपण काय म्हटलं कायनेटिक एनर्जी गायब झाली. तिथं कायनेटिक एनर्जी गायब होईल का नाही म्हणजे कायनेटिक एनर्जी जसा तसा राहू दे. कळालं का मग काय म्हटलं तुम्ही कायनेटिक एनर्जी 1 बरोबर काय कायनेटिक एनर्जी 2 पोटेन्शियल एनर्जी कॉम्प्रेस होणार आहे म्हणजे पोटेन्शियल एनर्जी येणार आहे. काय डाऊट आहे सिंपल कन्सेप्ट आहे. जायचं पुढे. आता मग मला सांगा कायनेटिक एनर्जी 1 काय लिहिणार 1/2 mv². यासाठी काय लिहिणार
1/2 m व्ही ची व्हॅल्यू काय लिहिणार v/2 लिहिणार ना आता v/2 स्क्वेअर प्लस काय लिहिणार 1/2 kx स्क्वेअर. समजलं लेवल काय चाललंय. मग काय म्हणणार 1/2 काय झाला काय उरलं मग तुमचा mv स्क्वेअर इज काय v स्क्वेअर बाय 4 प्लस काय डाऊट आहे मग तुम्ही काय सांगाल kx स्क्वेअर बरोबर काय mv स्क्वेअर मायनस mv स्क्वेअर बाय 4 म्हणजे किती होणार आहे 3mv स्क्वेअर बाय 4 हे काय झालं kx स्क्वेअर therefore x स्क्वेअर इज काय रे 3mv स्क्वेअर बाय 4 इंटू k मग x इज काय येणार आहे हा 4 आणि v स्क्वेअर बाहेर म्हणजे v बाय 2 बाहेर आला आणि अंडर रूट ऑफ मध्ये काय राहिला 3m बाय फरक कळाला पहिल्या क्वेश्चन मध्ये या क्वेश्चन मध्ये फरक काय समजलंय. पुढचा PYQ थोडासा टफ चालतो हे नक्की कळालं इथपर्यंत. पुढचा PYQ काय सांगतो मी असं म्हटलं व्यवस्थित समजूया क्वेश्चन. इथून इथपर्यंत हाईट आहे यस सपोज इथून इथपर्यंत हाईट काय घेतलं आपण यस ठीक आहे यस इतकी हाईट घेतली. हा बॉल इथून पडणार आहे बॉल इथून खाली पडणार आहे किती हाईटने येस इतक्या हाईटने क्वेश्चन झाला 10 मीटर वगैरे तसं हा बॉल खाली पडणार. पण आता तिथं काय म्हणतात इन बिटवीन कुठेतरी हा इन बिटवीन इथं कुठेतरी आलाय ठीक आहे इन बिटवीन अशा लाईन मध्ये कुठेतरी माहित नाही आपल्याला तो किती वर आहे. पण इथं काय सांगितलं क्वेश्चन मध्ये त्यांनी असं सांगितलं जी कायनेटिक एनर्जी आहे ना जी कायनेटिक एनर्जी आहे ती किती आहे 3 टाइम्स ऑफ पोटेन्शियल एनर्जी 3 टाइम्स ऑफ पोटेन्शियल एनर्जी. कळालं का तो खाली येणार आहे म्हणजे माहिती आहे ना आपल्याला कळणार आहे व्हेलॉसिटी भेटणार आहे म्हणजे काहीतरी कायनेटिक एनर्जी असणार आहे. हाईट का होती रे हाईट का होत चालली कमी होत चालली ना हाईट का होत चालली कमी होत चालली. हाईट जर कमी होत पोटेन्शियल एनर्जी काय होणार आहे कमी होणार आहे कायनेटिक एनर्जी मध्ये कन्वर्ट होईल. कायनेटिक एनर्जी कन्वर्जन कसं चाललंय पोटेन्शियल कन्वर्जन कसं होईल कायनेटिक. लॉजिक क्लिअर आहे. तर त्यांचा प्रश्न त्यांचा प्रेम कुठं आहे त्यांचा प्रेम असं आहे तर आम्हाला या हाईट काढून द्या. मी म्हटलं इथून इथपर्यंत मी सपोज y म्हटलं इथून इथपर्यंत मी म्हटलं x मला काय काढून द्यायचं तुम्हाला y पण काढून द्यायचंय तुम्हाला काय काढून द्यायचं x पण काढून द्यायचं. काय डाऊट आहे समजलंय क्लिअर आहे. मला काय काढायचंय y पण काढायचंय मला x काढायचंय. मला विचारलं होतं फक्त y पण आपल्याला x पण काढायचं. मला विचारलं का क्वेश्चन मध्ये PYQ मध्ये काय विचारलं होतं क्वेश्चन कळालं काय चाललंय बॉल आहे याच इतक्या हाईटवर आहे तो खाली पडणार आहे खाली पडल्यानंतर एका ठिकाणी जाऊन त्याची कायनेटिक एनर्जी काय होणार आहे 3 टाइम्स ऑफ पोटेन्शियल एनर्जी बनणार आहे. पोटेन्शियल एनर्जी ते कंडिशन बनण्यासाठी किती हाईट खाली यावं लागेल त्याला ती कंडिशन बनण्यासाठी किती खाली यावं लागेल क्वेश्चन कळाला हे कळालं. त्याच्यानंतर मला सांगा खाली येते तर वेळासाठी वाढत जाणार आहे आणि खाली येताना वेळासाठी काय जाणार आहे वाढत जाणार आहे. मग इथं आल्यानंतर वेळासाठी किती क्वेश्चन हे पण कळालं 3 व्हॅल्यू काढणार आपण. काय डाऊट आहे क्वेश्चन कळाला लेवल कळाली क्वेश्चन थोडं स्टॉप चालतंय क्वेश्चन क्लिअर आहे. काय म्हटलं मी याच काय करून काय केलं बॉलला फेकलंय यम इतका मास आहे तो काय केलं मी खाली फेकलाय. खाली फेकल्यामुळे काय झालं तो y इतकं डिस्टन्सला येणार आहे आणि तिथं काय होणार तुमचे कायनेटिक एनर्जी इज इक्वल काय 3 टाइम्स ऑफ पोटेन्शियल. दिलेलं नव्हतं मी फक्त त्याला कन्सिडर केलं y आणि x मी कन्सिडर केलेलं मी y म्हणून घेतला किंवा h1 आणि h2 म्हणू शकतात मी y आणि x म्हटलं. आणि काय विचारलं तुम्हाला मग त्या ठिकाणची वेलोसिटी किती असेल क्वेश्चनची लेवल कळाली जायचं पुढे. आता मला सांगा टोटल एनर्जी नेहमी कशी असते कॉन्स्टंट असते ना टोटल एनर्जी रिमेन्स कॉन्स्टंट म्हणजे इथली टोटल एनर्जी तेवढीच राहील इथली टोटल एनर्जी तेवढीच राहील इथली टोटल एनर्जी तेवढीच राहील. काय डाऊट आहे समजलंय. मग त्याच कन्सेप्टचा यूज करून आपण काय काय विचार करायला लागतो व्यवस्थित बघा. आता मी या कंडिशन इथलं मी विचार करतोय आणि इथलं विचार करतोय आणि इथलं विचार करतोय नंतर आपण क्वेश्चन साठी जाऊ टोटल एनर्जी बद्दल विचार करतोय. मला सांगा टोटल एनर्जी कायनेटिक एनर्जी प्लस मी असं लिहूनच घेतो ना डायरेक्ट वरती टोटल एनर्जी इज इक्वल टू काय कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. मला सांगा पहिल्यांदा ब्लॉक कसा आहे रे थांबलेला आहे जे पण असणार ते कोणामुळे असणार आहे पोटेन्शियल म्हणजे असणार आहे म्हणून मी काय लिहिलं टोटल एनर्जी इज इक्वल टू काय पोटेन्शियल एनर्जी. कोणत्या कंडिशन साठी टॉप साठी. त्याचा फॉर्म्युला काय पोटेन्शियलचा फॉर्म्युला काय
mgh, पण h ची व्हॅल्यू किती आहे? यस आहे. mgh ची व्हॅल्यू किती? यस. हे लॉजिक क्लिअर आहे? या इथं या. इथं काय म्हटलं तुम्हाला? टोटल एनर्जी कसं होईल? टोटल एनर्जी इज इक्वल काय? कायनेटिक प्लस पोटेन्शियल राहील का? फक्त कायनेटिक राहील? कायनेटिक प्लस पोटेन्शियल राहील. आता इथं कायनेटिक प्लस पोटेन्शियल राहील. काय डाऊट आहे? समजलंय? मग इथं कायनेटिक प्लस पोटेन्शियल जर मी म्हटलं, मग मला सांगा कायनेटिक किती? 3 टाइम्स ऑफ पोटेन्शियल. 3 टाइम्स ऑफ पोटेन्शियल प्लस पोटेन्शियल म्हणजे किती झालं रे? 4 टाइम्स ऑफ पोटेन्शियल. खूप क्रिटिकल सॉल्व्ह केलं बाकीच्यांनी. हे लॉजिक कळालं? हा. मग मला सांगा इथं पोटेन्शियल किती होईल? इथं पोटेन्शियल किती राहील? mg यस राहील का एक्स राहील? एक्स राहील ना. अरे इथून इथपर्यंत आहे ना ती पोटेन्शियल जी होती, इथून इथपर्यंत आहे. मग काय घालून आपल्याला? एक्स घ्यावं. 4mgx. क्लिअर आहे? समजलं काय चाललंय? या जायचं पुढे. चल या इथं. आता कोणत्या? बॉटमचा जो ग्राउंड लागला तो. मग काय मी टोटल एनर्जी जुड काय रे? कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल. मला सांगा इथं येऊन त्याची हाईट किती होणार आहे? 0 होणार आहे. म्हणजे जेच टोटल एनर्जी तेच काय तुमची कायनेटिक. पण आपल्याला इथली वेलोसिटी माहित नाही. पण मी असं म्हणू शकतो कसं? 1/2 एम स्क्वेअर म्हणू शकतो ना मग. आणि किती फॉर्म्युला लिहू शकतो मग मी? 1/2 mv. v ची व्हॅल्यू काय लिहू शकतो? √2gh. याचं काम कोण करतोय? यस. याचं काम कोण करतोय? यस ना. मग इथं काय होणार आहे? यस. आणि त्याचं काय करायचं आहे? म्हणू शकतो आपण असं. कळालं का? प्रत्येक ठिकाणी टोटल एनर्जी बद्दल काय डाऊट आहे? आणि टोटल एनर्जी नेहमी कशी असते? कॉन्स्टंट. टोटल एनर्जी नेहमी कशी असते? कॉन्स्टंट असते. कळालं का? मग याच कंडिशनचा फायदा घेऊन आपण काय म्हणायला लागतो? मी म्हटलं याला मी म्हटलं 1, याला मी म्हटलं 2 आणि या कंडिशन म्हटलं मी. ठीक आहे. मग मी काय म्हटलं? टोटल एनर्जी 1 बरोबर काय? टोटल एनर्जी 2. काय डाऊट कोणाला? असं आपण म्हणू शकतो ना. कारण की सगळ्यांची टोटल एनर्जी कशी राहणार आहे? सेम राहणार आहे. पहिल्याची टोटल एनर्जी किती रे? mgs आहे. दुसऱ्याची टोटल एनर्जी किती आहे? 4. नाही कळालं? कळालं? मग मला सांगा इकडचं mg इकडचं mg गेट. मग गॅस बरोबर काय भेटलं मला? 4x. x किती भेटला मग? s/4. नाही कळालं? x मिळाला आपल्याला. काय मिळालं? s. आता काय काढायचं आपल्याला? y काढू शकतो ना आपण. कारण s बरोबर काय? x प्लस y ना. हा जो s आहे त्यालाच मी x आणि y मध्ये डिवाइड करून घेतलं. x प्लस y काढायचंय. y जोड काय म्हणा तुम्ही? s मायनस x म्हणू शकतो. s किती आहे? s किती आहे? s किती आहे? मी s च्या फॉर्म मध्ये लिहायचं आपल्याला. मग s ठेवला. आणि x किती म्हटलं? s/4. मग काय म्हणा तुम्ही? 3s/4. काय लिहिणार? 3s/4. काय डाऊट आहे? समजलंय? जाऊ पुढे. काय काढलं आपण? s काढलं, x काढलं, y काढलं. आता काय राहिलं? इथली वेलोसिटी. चला इथल्या वेलोसिटीसाठी काय विचारलं? मला सांगा मी जर तुम्हाला विचारलं इथं आलो, ठीक आहे, आणि इथली व्हॅल्यू काय काढायची? वेलोसिटी काढायची. मग वेलोसिटी जर काढायची असेल तर मी काय करू शकतो? √2gh. पण h किती? h किती? s राहील का y राहील का x राहील? v/2gh. इथली वेलोसिटी काढायची आपल्याला. काय घेणार आहे? वेलोसिटी कुठून वाढते? वेलोसिटी वरतून खाली येते ना. काही कुठून चालली अशी? वरतून खाली येते. मग कोणती हाईट घेणार तुम्ही? y उचलणार. कोणती घेणार तुम्ही? y. अरे इकडून जेव्हा आपण वेलोसिटी काढतो तेव्हा आपण कुठे गेलो? आपण कुठेतरी उचलच करा. 2gs घेतला ना. कुठून मोजलं? इथून मोजलं का इकडून मोजलं? वरतून मोजलं ना आपण. ऑलवेज कायनेटिकसाठी हाईट जेव्हा मोजतो आपण तेव्हा कुठून मोजतो? त्याला टॉप पासून मोजतो. मग इथून पण कुठून मोजायला मला? टॉप पासून ना. म्हणून आपण असं नाही गेलो. आपण काय म्हटलं? मग 2g y म्हटलं. काय डाऊट आहे? 2gx म्हणता येणार नाही. का बरं नाही म्हणता येणार? सगळं म्हणलं. हा इथं घेतलं कुठेतरी आपण 2gx घेतलेलं. कुठेतरी मी बोललोय ना. कुठेतरी सांगितलं तुम्हाला मी. हा इथं mgx घेतलं ना. का घेतलं? तर कारण की आपण काय करतो? ग्राउंड पासून किती हाईटला आहे? पोटेन्शियल एनर्जी काढताना आपण कुठून मोजतो? ग्राउंड पासून. वेलोसिटी मोजताना आपण कुठून मोजतो? टॉप पासून. फरक आहे ना. 2g y.
चल 2G वायची व्हॅल्यू किती आली? वायची व्हॅल्यू किती आली? 3s/4 बेग बे बेदुने 4 म्हणजे किती आला रे? 3gs/g इतके काय भेटले मला? वेलॉसिटी. आणि विचारला असता अजून प्रेम होतो आला असता आणि विचारला असता कायनेटिक एनर्जी किती रे? मग तुम्ही काढलं कायनेटिक एनर्जी काय? mv². मग m जशाच तसं आणि आखाऊन जाईल, गायब होऊन जाईल आणि काय होऊन जाईल? 3gs/2 कळालं? विचारलं असतं वेळासाठी तुम्ही काय लिहिलं असतं? मग 3mgs/2 होतं. फरक कळाला? क्वेश्चन मध्ये एक्स का काढला, वाय का काढला? क्वेश्चन काय होता? वरतून फेकलेला आहे, वरतून फेकलेला आहे, तर कुठून खाली येणार आहे? एका ठिकाणी आलं तिथं काय म्हटलं तरी कायनेटिक एनर्जी जी आहे ती 3 टाइम्स ऑफ पोटेन्शियल एनर्जी बनली आहे. मग 3 टाइम्स ऑफ पोटेन्शियल जी बनले तर त्या ठिकाणी मला काय काढून द्या? हाईट काढून द्या. मग एक्स आणि वाय म्हटलं मी त्याला. एक्स आणि वाय म्हटल्यानंतर मला एक कळणं गरजेचं आहे, पोटेन्शियल एनर्जी कुठून मेजर करतो? हाईट. पोटेन्शियल एनर्जीसाठी हाईट कुठून मेजर करतो मी? ग्राउंड पासून. आणि जेव्हा मला वेलॉसिटी फाइंड आउट करावं लागते तेव्हा आपण काय करतो? कुठून मोजतो ते? टॉप पासून. कारण की आपला जो फॉर्म्युला आहे 2gh आहे, √2gh. तो कुठून मोजतो आपण? h टॉप पासून. म्हणून आपण इथं मेजर करता आपण कुठून मेजर केलं? टॉप पासून. मग काय आपल्याला आन्सर आणलं? 2g. काय डाऊट आहे? समजलंय? छापा.